रोज नाश्ता, टिफिन काय बनवायचं समजत नाही आणि लहान मुलांसाठी पण ही डिश बनवू शकतो. खूप सोपी आहे बनवण्याकरिता आणि घरी साहित्य असतं त्यापासूनच बनलेली आहे. इथे मी अर्धा वाटी शेंगदाणे आणि थोडंच खोबरं बारीक याच्यामध्ये कापून घेतलेलं आहे. शेंगदाणे छान परतून घेऊया. बघा हलका कलर येत आहे. या पद्धतीने छान असे परतून घेतलेले. साल निघत असतं त्याप्रमाणे आपल्याला परतून घ्यायचे आहे. त्याच ताव्यावर बारीक याच्यामध्ये खोबरं कापून घेतलेले होते ते थोडंच हलका ब्राऊन कलर येतपर्यंत परतून घेतलेले. मिक्सरचं पॉट घेऊया. शेंगदाणे घेऊया. खोबरं आपण बारीक याच्यामध्ये कापून घेतलेले होते परतून घेतलेले ते घेऊया. लसूणच्या कळ्या घेतलेल्या 5-6. मी इथे 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. मी आधी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला. नंतर यामध्ये टाकलेला आहे कोथिंबीर, 1 वाटी दही, मीठ टाकूया, चवीनुसार मीठ आणि मिक्सरमध्ये पुन्हा फिरवून घेऊया. ही चटणी लहान मुलांना तसेच मोठ्यांना खूप आवडत असते. माझं बाळ छोटं आहे तर त्याला भाजीचं वगैरे आवडलं नाही तर मी ही चटणी लवकर बनवून तयार होतं म्हणून मी ही चटणी बनवत असते आणि त्याला ही चटणी खूप आवडतं. तडका दिलेला. पॅन घेतलेले, तेल टाकलेले, जिरं, कढीपत्ता आणि छान असं चटणीला मी तडका दिलेला आहे. ही चटणी लहान मुलांना पण खूप आवडत असते. ज्यांना घट्ट ठेवायचं असेल ते घट्ट पण ठेवू शकतात. मी इथे छान अशी चटणी बनवून घेतलेली आहे. आता आपण यासोबत खाण्याकरिता डिश बनवूया. आधी आपण चटणी बनवलेली. इथे मी मूग डाळ 2 तासासाठी भिजण्याकरिता ठेवलेली होती. मिक्सरचं पॉट घेतलेलं. यामध्ये मूग डाळ घेऊया. पाणी नाही घ्यायचं आपल्याला, फक्त मूग डाळ घ्यायची आहे. उन्हाळ्यामध्ये तसं पण भाजी चपाती खायचा कंटाळा येतो तर सहज आपण ही डिश बनवू शकतो. मूग डाळ घेतलेली. यामध्ये कोथिंबीर टाकलेला. 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. इथे पण हिरवी मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि यामध्ये टाकूया 2 चम्मच दही. ताजं दही घ्यायचं आणि काकडी बारीक याच्यामध्ये कापून घेतलेली आहे. काकडी घेतलेली. काकडी कडू नाही पाहिजे. खाऊन बघायचं की कडू असली तर काकडी घ्यायची नाही. काकडी घेतलेली. 1 घेतलेली आहे काकडी बारीक याच्यामध्ये कापून घेतलेले आणि चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. छान असे मिक्सरमध्ये प्युरी बनवून घेतलेली आहे. बघा छान असं बारीक झालेलं आहे. या पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे. आता आपण यापासनं छान असा मूग डाळ काकडी डोसा पराठा बनवूया. डोसा बनवण्याचा तवा घेतलेला. यामध्ये थोडंच तेल लावूया आणि छान असं बॅटर बनवून घेतलेलं होतं ते टाकलेलं. बघा छान असं वरून शिजलेलं आहे. वरून पुन्हा तेल लावूया. इथे तेल, तूप, बटर कशाचा पण वापर करू शकतो. मी इथे तेलाचा वापर केलेला आहे. एका बाजूनी छान असा शिजत आला की त्याला पलटून घेऊया. झाकून ठेवून दिलेलं. बघा छान असा एका बाजूनी तर शिजलेला आहे. दुसऱ्या बाजूनी पण छान असा डोसा शिजलेला आहे. मूग डाळ काकडी डोसा छान असा बनलेला आहे. बघूनच वाटत आहे ना आत्ताच बनवायला पाहिजे. त्यापेक्षा पण खाण्याकरता खूप छान बनलेला आहे. पुन्हा मी डोसा कसा बनवायचा ते दाखवित आहे. तेल लावलेला. नंतर बॅटर बनवून घेतलेले होते ते टाकलेले. झाकून ठेवलेले. वरून शिजत आला की त्याला थोडं तेल, तूप, बटर काही पण लावू शकता. ते लावलेलं आणि छान असं पलटून घेऊया. खूप छान बनलेला आहे. ही डिश मुलांना टिफिनवर पण देऊ शकतो. घरी पण नाश्त्यामध्ये किंवा जेवणमध्ये पण ही डिश बनवू शकतो. छान अशी डिश बनलेली आहे. बनवून बघा. कमेंट करून सांगा की कशी बनलेली आहे. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बघा फोल्ड केले तरी पण छान अशी डिश बनून तयार होतं. टिफिनवर पण देऊ शकतो. बाय बाय.